नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या कित्येक महिन्यांपासून तलाठी भरतीचे वारे फिरत आहे. 1700 पदांची जाहिरात येणार आहे. एमपीएससी घेणार, टीसीएस घेणार. आता हा वाद मिटलेला आहे. एमपीएससी ही परीक्षा घेणार आहे. पण मात्र आता परत एक प्रश्न उपस्थित राहतो की एमपीएससी घेणार तर परीक्षा पद्धत कशी असणार, अभ्यासक्रम काय असणार आहे आणि यासाठी तयारी कशी करायची. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेज, कमेंट आणि कॉल पण केलेला आहे. सो हा व्हिडिओ बघा. जे विद्यार्थी पाठीमागच्या बॅचला आमच्या होते, मग त्या धुरंधर 1.1 असू द्या, 1.0 असू द्या किंवा 2.0 असू द्या, त्याही बॅचच्या विद्यार्थ्यांबाबतचा हा व्हिडिओ महत्वाचा आहे. आणि नवीन जर विद्यार्थी असाल तुम्ही, तुम्हाला तलाठी भरतीची तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत बघा. टू द पॉइंट विथ प्रूफ तुम्हाला मी सगळी माहिती देतो. तो नीट समजून घ्या. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वाक्य माझं महत्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. ओके. सो जाऊया आपण महत्वाच्या मुद्द्याकडे. आता बघा, पुढील काही व्हिडिओ माझे अपकमिंग आहे. जसे जसे एमपीएससी अपडेट देईल, जसं जसं जीएडी म्हणजे सामान्य प्रशासन विभागाकडून अपडेट येईल किंवा आलेल्या जीआरच्या अगेन्स्ट नेमकं म्हणणं काय, या सगळ्यांबाबतचे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. कुठेच जायची गरज नाही. या चॅनलवरती सगळं मिळणार आहे. कुणी काही सांगत असेल तर विथ प्रूफ बघा. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो, डॉक्युमेंट दाखवतो. तुम्हाला हवं असेल ते पीडीएफ पण मी पाठवू शकतो. आमचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो पण जॉईन करून घ्या. त्यावरती सगळे अपडेट आम्ही टाकत असतो. ओके. सो काही अपकमिंग व्हिडिओ आहेत. सर्व पदांची माहिती, जसं की तलाठी घेतलं मी, कारवाई निरीक्षक असेल किंवा अधीक्षक असेल किंवा ग्रंथपाल असेल, ह्या सगळ्यांचे अपडेट, ग्रामसेवक, कृषी सेवक, सगळ्यांचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे. सेवा प्रवेश नियमावलीमध्ये म्हणजेच अर्थात तुमच्या पात्रतेमध्ये काय बदल झाले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. परीक्षा पद्धत, निवड पद्धत आणि अभ्यासक्रम कसा असणार हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओत प्रत्येक पदाबद्दल माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, हा चॅनल सबस्क्राईब तर करा, पण बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मेसेज जातो. मेसेज आला की बघायचा, हा व्हिडिओ महत्वाचा तुम्हाला वाटत असेल तर क्लिक करून बघून घ्या, नसेल वाटत तर स्किप करून टाका. ओके. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. 5 मे 2026 GRA, सामान्य प्रशासन विभागाचा GRA, ज्याला आपण शासन निर्णय म्हणतो, आणि याचं हेडिंग आहे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यासंदर्भात. आता यामध्ये तुम्ही जर गेलात, पेज नंबर तुम्हाला 10 वर गेलात, तर सेवा प्रवेश नियमात बदल काय झालेला आहे, अर्थात पात्रता काय असणार आहे ह्या पदासाठी, तर त्यामध्ये त्यांनी काय बदल केला थोडक्यात हा पण बघून घ्या. यापूर्वी पण बोललेलो आहे. आता हे जे पद आहे ना, हे पद कशामध्ये मोडतं, तर हे अराजपत्रित प्रशासकीय पदामध्ये मोडतं. बघा, गट क ची पदं त्यांनी 2 भागात विभागलेले आहेत, एक तांत्रिक आणि एक प्रशासकीय. तर हे पद येतं प्रशासकीयमध्ये. तांत्रिक मध्ये ज्यांचं शिक्षण जे लागतं ना, ते स्पेसिफिक लागतं, म्हणजे डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंगचा लागतो, कृषीचा लागतो, ते तांत्रिक मध्ये आहेत. इथे एनी ग्रॅज्युएटचा विद्यार्थी असेल प्रशासकीय मध्ये चालतो. ओके. आता ह्या पदाचं नाव आहे ग्राम महसूल अधिकारी, अर्थात त्याला तलाठी आपण म्हणतो. नॉन गॅझेटेड ऍडमिनचं पद आहे. यामध्ये बघा, विभाग आहे महसूल वन विभाग आहे, महसूल विभागाकडनं हे पद आहे. गट क चं पद आहे ग्राम महसूल अधिकारी आहे. होल्ड डिग्री, जुना जर सेवा प्रवेश नियमावली बघितली तर डिग्रीचा, कोणत्या डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. यात बदल थोडक्यात जास्त मोठा नाहीये, फक्त वाक्यांमध्ये बदल केलेला आहे. यामध्ये रिक्रुटमेंट रूल मध्ये बघा, बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम, कोणत्याही डिग्रीचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. डिग्री लागतेच मात्र. मग तर त्यामध्ये कॅन्सल काय केलं त्यांनी, एक्सपिरियन्स गरज नाहीये, ऍडिशनल स्किलची गरज नाहीये, प्रेफरन्शियल क्वालिफिकेशनची गरज नसणार आहे. ऍडिशनल स्किल मध्ये कम्प्युटर असेल, MSCIT असेल वगैरे वगैरे, हे आता याची गरज राहणार नाही. हे या वाक्यावरून आपलं लक्षात बघा काय सांगितलंय, ऍडिशनल स्किल, प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन, म्हणजे याचं क्वालिफिकेशन PhD झाले त्याला पहिला प्रेफरन्स द्या असं पण नसणार आहे. ऍडिशनल स्किल मध्ये कम्प्युटरचे जे कोर्सेस असतात त्याची पण गरज नाहीये आणि एक्सपिरियन्सची सुद्धा गरज नसणार आहे. सो एनी डिग्रीचा विद्यार्थी तलाठी या पदासाठी फॉर्म भरू शकतो. ओके. आता इथपर्यंत हे क्लिअर आउट झालं तुम्हाला. आता बघा, मी घेऊन जातो तुम्हाला प्रशासकीय सेवा आणि तांत्रिक सेवा, याचा जर विचार केला तुम्ही तर ही कोणत्या मध्ये मोडते, तर प्रशासकीय सेवामध्ये मोडते, तांत्रिक सेवामध्ये मोडत नाही. आणि प्रशासकीय सेवाचं स्वरूप जर आपण बघितलं तर 252 संवर्ग आहे, 17 गट तयार करण्यात आलाय. ह्या 252 संवर्गामध्ये एक संवर्ग कोणता आहे, तलाठीचा आहे, आणि त्यामधला एक गट हा तलाठीचा असणार आहे. तर तलाठी पदासारखेच इतर जर समकक्ष लेवलचे वर्ग, संवर्ग असतील तर ते याच्यामध्ये येतील, अन्यथा फक्त तलाठीचा आहे. सध्या तरी आपण बघितलं तलाठी एकमेव पद आहे, याच्यासाठी समकक्ष असं कोणतंही पद नाही. तो हा गट त्याच्यामध्ये येतो. ह्या गटासाठी भविष्यात एक्झाम होणार आहे. मग परत प्रश्न हा येतो की सर, सेवा प्रवेश नियमामध्ये बदल प्रकाशित होणार आहे का. आता यामध्ये बदल काय थोडाच केलाय तुम्ही, एक्सपेन्स वगैरे ऍड केली नाही. सो त्यामुळे या महसूल विभागाला या संदर्भातलं एक सेवा प्रवेश नियमावली संदर्भात रिपब्लिश करावं लागणार. सो हे रिपब्लिश करण्यासाठी त्यांनी सांगितलंय की हा जो GR आहे बघा,
सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात पुन्हा प्रकाशित करावेत. म्हणजे यांनी ऑलरेडी ह्या जी आर मध्ये सांगितलंय की तलाठी या पदासाठी सेवा प्रवेश नियमात पात्रतेमध्ये काय बदल झालाय. सो हा बदल लक्षात घेऊन संबंधित डिपार्टमेंटनी म्हणजे महसूल वन विभागाने सुद्धा परत एकदा हा जो बदल आहे सेवा प्रवेश नियमाचा हा प्रकाशित करावा असं सांगितलं 15 दिवसात, म्हणजे 20 मे पर्यंत प्रकाशित होणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं एक आहे की सर मग जाहिरात कधी येऊ शकते, त्या संदर्भात त्यांनी सांगितलं बघा, प्रशासकीय विभागांनी करावयाची कार्यवाही. प्रशासकीय विभागांनी सदर संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करणे. बिंदू नामावली ज्याला आपण रोस्टर म्हणतो, की कुठे किती जागा रिक्त आहेत, त्या रिक्त जागांच्या अगेन्स्ट कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या समांतर आरक्षणासाठी किती जागा इथे अपेक्षित असणार आहे. सो ते अपडेट त्यांना करायचं आहे आणि मग मागणी पत्र पाठवण्याची कार्यवाही 1 महिन्यात पूर्ण करावी हे पण सांगण्यात आलंय. सो 5 मेला जर हा जी आर आला असेल तर 5 जून पर्यंत ही कार्यवाही करावी असं सुद्धा या जी आर माध्यमातून आदेश दिलेला आहे, सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. मग आता परत पाठीमागचं एक पत्रक आपल्या समोर येतं. हे पत्रक खरं होतं का, तर हे पत्रक आता मी जशी माहिती काढली आमच्या सोर्सेसने दिलेली माहिती अशी आहे की यस हे पत्रक खरंच होतं. सो हे पत्रक खरं जर असेल तर त्यात पण त्यांनी हेच सांगितलेलं आहे की 8 ऑगस्ट पर्यंत मागणी पत्र देण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिलेली होती. आता वेट करूया आपण, 8 ऑगस्ट पर्यंत हे मागणी पत्र जाईल आणि त्यानंतर 30 एप्रिलचं होतं परिपत्रक, पण त्यानंतर 5 मेला नवीन जी आर आला असल्या कारणाने त्यांनी वेळ दिला 1 महिन्याचा. सो हे ऑटोमॅटिक काय रद्द होणार आहे आणि 1 महिना म्हणजे याचं 5 जून पर्यंत अपेक्षित आहे आता की याचं मागणी पत्र कार्यवाही होईल आणि मग त्याच्यानंतर ऍडची प्रोसेस होऊ शकते. पण आता विद्यार्थी मित्रांनो मेन प्रश्नाकडे तुम्हाला मी घेऊन जातो, जो की सर्वांचाच प्रश्न आहे की सर हे सगळं आता आम्हाला मान्य आहे, सगळं समजलं, तुम्ही सांगत होते सांगितलं टीसीएस एमपीएससी टीसीएस एमपीएससी आता एमपीएससी फायनल झालेलं आहे. मग आता परीक्षा पॅटर्न काय असणार आहे आता लक्षात घ्या. एमपीएससी जेवढे हे एक्झाम घेते, एमपीएससी जेवढा एक्झाम कोणकोणत्या एक्झाम घेते बरं, एमपीएससी राज्यसेवेची एक्झाम घेते. कोणती राज्यसेवेची, गट अ ची राजपत्रित आणि गट ब सुद्धा घेते. एमपीएससी कंबाईनची एक्झाम घेते. कंबाईन मध्ये सुद्धा तुम्हाला माहित असेल गट ब अ राजपत्रित आणि गट क ची पण एक्झाम घेत असते. एमपीएससी सरळ सेवेच्या पण काही एक्झाम घेत असते. एकच एक्झाम डायरेक्ट तुमचं सिलेक्शन. अशा 3 प्रकारामध्ये एक्झाम भरपूर पदांसाठी ती घेत असते. आता ह्या तिन्ही पदांचा विचार केला किंवा दुसरा विचार मी तुम्हाला सांगतो, सपोज तुम्ही स्कूल लेवलचा विचार करूया आपण. स्कूल लेवलचा जर आपण विचार करतोय बघा, स्कूल लेवलचा आपण विचार केला तर सपोज 9वीचा विचार केला मी, 10वीचा विचार केला मी, 11वीचा विचार केला मी, ह्या तिन्ही वर्गांना जर विचार केला, तिन्ही वर्गांचे एक्झाम स्टेट बोर्ड घेतं. उदाहरणार्थ तिन्ही वर्गांमध्ये सपोज एखादा मी विषय घेतला भूगोल, किंवा तिन्ही वर्गांचे विषय तुम्ही घ्या. मला काय सांगायचं लक्षात घ्या, एमपीएससी जर ह्या तिघांची एक्झाम घेते तर ह्या तिघा एक्झाम मध्ये विषय काय वेगवेगळे आहेत का, म्हणजे राज्यसेवेला एक असा विषय आहे की जो कंबाईनला नाही आहे, कंबाईनला असा विषय की जो कोणत्याच एक्झामला नाही, असं नाहीये. एमपीएससी पण एक्झाम घेते तर यांचे विषय ठरलेले आहेत. उदाहरणार्थ काय कोणते कोणते विषय ठरलेले आहे, सपोज पहिला विषय घेतला मी हिस्ट्री ठरला आहे. हिस्ट्री, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, करंट आहे, बरोबर. त्यानंतर मॅथ आहे, त्यानंतर रिझनिंग आहे, बरोबर आहे. त्यानंतर मराठी आहे, त्यानंतर इंग्लिश आहे, बरोबर की नाही. हे विषय ठरले. काही ठिकाणी फक्त एक 2-3 टॉपिक असे वेगळे असतात. आरटी असेल, आरटीआय असेल, थोडे वेगळे असू शकतात. सो हे विषय तर सगळ्याच एक्झामला त्यांनी वापरलेले आहेत. यात बदल काय, यांचं वेटेज कमी जास्त आहे. वेटेज कमी जास्त आहे. काही ठिकाणी भूगोलला वेटेज 10 आहे, काही ठिकाणी भूगोलला वेटेज 15 आहे. दुसरं काय असणार आहे, या ठिकाणी आवाका म्हणून या किंवा अभ्यासक्रम जो आहे ना थोडासा कमी जास्त असणार आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा भूगोल आहे, 10वीच्या पण आहे, 11वीच्या पण आहे, पण त्यांचा आवाका मात्र कसा वेगळा आहे. तो इथे सुद्धा राज्यसेवेचा आवाका जास्त आहे, कंबाईनचा कमी आहे, सरळ सेवेचा अजून कमी असणार आहे. सो आवाका कमी जास्त असणार आहे, वेटेज कमी जास्त असणार आहे. त्यानंतर काय म्हणून आपण यामध्ये काय बदलवू शकतो, यामध्ये अभ्यास करताना विद्यार्थ्यांना लागणारा वेळ सुद्धा वेगळा असाल. त्यानंतर एक्झामचा पॅटर्न जो आहे ना, एक्झामचा पॅटर्न हा सुद्धा वेगळा असणार आहे. पॅटर्न फक्त विषय तेच असणार. पॅटर्न म्हणजे काय, की काही ठिकाणी तुम्हाला 2 पेपर असणार आहे, काही ठिकाणी 3 असणार, काही ठिकाणी एकच असणार. पॅटर्न वेगळा आहे, काही ठिकाणी वेटेज नुसार कमी जास्त पण असणार आहे. सो हे सगळं लक्षात घेतलं, मात्र विषय तेच आहे. विषय बदलणार का, हा काही एक्झाम मध्ये होऊ शकतं, काही एक्झाम मध्ये असू शकतं, एखाद 2 एक्झाम मध्ये की त्या ठिकाणी मराठी नाहीच आहे बाबा, इंग्लिश नाहीच आहे त्यांना, असंही होऊ शकतं. काही ठिकाणी होऊ शकतं, काही ठिकाणी होऊ शकतं की सर यांना एन्व्हायरमेंट नाही आहे, सर आम्हाला एन्व्हायरमेंट डायरेक्ट कॅन्सल केलेलं आहे. काही ठिकाणी होऊ शकतं मॅथ आहे पण रिझनिंग थोडं कमी, किंवा मॅथ कमी रिझनिंग जास्त आहे, होऊ शकतं. मात्र याच विषयांवरती एमपीएससी एक्झाम घेते हे लक्षात घ्या. मग आता तुमचा जर प्रश्न असेल सर परीक्षा पॅटर्न, परीक्षा कधी असणार, अभ्यासक्रम काय असणार आहे, तर मी तुम्हाला सांगू एमपीएससी एक्झाम घेणार हे फायनल झालंय.
सो एमपीएससी येणाऱ्या कालावधीमध्ये काय अपडेट करणार आहे, एक्झामचं पॅटर्न अपडेट करणार आहे. एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, आता एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, तर एमपीएससी ऑलरेडी गट क ची एक्झाम घेते, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घेते. मग तलाठीला पण पूर्व आणि मुख्य असणार का, तर या संदर्भात एमपीएससी याचं परिपत्रक नक्कीच दिलं आपल्याला. पण सध्या तरी आपला वेळ वाया जाऊ नये, आपल्याकडे वेळ आहे, ते एमपीएससी परिपत्रक 1 महिन्याने येईल, त्यानंतर तुम्ही अभ्यास करणार का. सो आपल्या हातात जर आता आहे माहिती, आपल्याला एमपीएससी घेणार आहे, मग एमपीएससीचं गट क चे ऑलरेडी एक्झाम होत असते. सो गट क ला त्यांचे जो विषय, जो सिलेबस, जो एक्झाम पॅटर्न आहे, तो सध्या फॉलो करणं आपल्या हातात आहे. मला सांगा सर, तुम्ही काही सांगतात आता, मग काही माहिती आहे का आपल्याला, एमपीएससीने काही दिलेलं आहे का आपल्याला, अजून दिलेलं नाही. मग जोपर्यंत एमपीएससी देत नाही तोपर्यंत निवांत राहायचं का आपल्याला. हा, काही विद्यार्थी निवांत राहू शकतात, ठीक आहे, गोधडी घेऊन मस्त झोपून घ्या. पण काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर हा वेळ मला वाया जाऊ द्यायचा नाहीये, मला थोडंफार काहीतरी सांगा, मी अभ्यास करायला सुरुवात करतो. मी तुम्हाला सजेशन देईल, माझं सजेशन राहील की तुम्ही सध्या मग हा विषयांचा अभ्यास चालू ठेवा. तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास करत असाल तर ऑलरेडी तुम्ही 4 विषय अभ्यासत होतात, मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि करंट आणि जीएस. जीएस मध्ये तुम्ही हे विषय पण होते, पण त्याच्यावर वेटेज कमी जास्त होतं. तो त्या एक्झामला पण बघा, सरळ सेवा टीचर आयबीपीएस घेते, तिथे पण हे विषय होतेच, काही अंशी वेटेज कमी जास्त होतं. सो आता अभ्यास करताना थोडासा आवाका वाढवून घ्या आणि या विषयांचा अभ्यास चालू ठेवा. मला म्हणायचं एवढं आहे की अजून एमपीएससीनी क्लिअर कट परिपत्रक दिलं नाही, देणार एमपीएससी हे सगळे गट जे आहेत, 17 गट आणि खाली 28 गट आहे, याबद्दलचं परिपत्रक देईल. काम पण चालू आहे, बॅकएंडला काम चालू आहे, कधीही हे परिपत्रक येऊ शकतं. पण सध्या आपल्या हातामध्ये हे आहे ना, त्याचा अभ्यास चालू ठेवा. सो एमपीएससी कडून परिपत्रक आलं, त्यात जर काही बदल झाला तर ते पण आम्ही तुम्हाला सांगूच. पण सध्या जे विद्यार्थी मित्र आमचे आहेत त्यांना अभ्यास करायचा आहे, सुरुवात करायची, त्यांनी अभ्यास चालू ठेवा. आणि यासाठी तुम्हाला सजेशन देईल बघा, जे आपले ह्या बॅचचे विद्यार्थी होते बघा, ह्या बॅच धुरंधर 2.0 आणि अजून मी इथे ऍड करतो धुरंधर 1.0, दोघे बॅच, 2 बॅच मी इथे विचारात घेतल्या. या दोन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांना आम्ही इथे नोट दिली होती. आता ह्या बॅचला नोट आम्ही दिली नव्हती, पण ह्या बॅचला दिली होती. अभ्यासक्रमात बदल झाल्यास या बॅचच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी अभ्यासक्रमाची बॅच मोफत मिळेल. सो तुम्हाला आम्ही काय करतो, ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आता तुम्हाला मी मोफत देतो, ज्या बॅचमध्ये ही धुरंधर टीम शिकवते. यांचे डेमो लेक्चर युट्यूबला अवेलेबल, सगळे बघून घ्या. सगळे एमपीएससी मध्ये बघा, हे नवीन आलेले 2 धुरंधर पण तुम्हाला सांगतो, राठोड सर, दीप्ती नायर सर आहे, त्यानंतर ही सगळी टीम, म्हणजे आता सगळ्यांचं नाव घेत नाही मी, सगळी टीम तुम्हाला शिकवते. कोणत्या बॅचमध्ये आहे, तर ही बॅच बघा, कंबाईन ग्रुप बी आणि सी ची पूर्व परीक्षेची बॅच आहे, ज्यामध्ये सगळेच विषय तुम्हाला शिकवले जातात. आता काही म्हणजे सर ग्रुप बी तर खूप हायर लेवलचा आहे, सी लोअर लेवलचा आहे, आम्ही हायर लेवलचा काय करावं अभ्यास, हायर लेवलचा केला तर लोअर लेवलचं पद मिळेल ना आपल्याला. सो वाया थोडं जाणार आहे, थोडा आवाका वाढणार आहे. सो अजून एमपीएससी, सपोज जर एमपीएससी याच पद्धतीने घ्यायचा विचार केला भविष्यात, तर तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या पुढे राहणार की नाही. ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, इतर विद्यार्थ्यांच्या पुढे राहणं कधीही चांगलं आहे. सो आता इतरांपेक्षा तुम्ही काय करताना हे खूप महत्वाचं असणार आहे. सो आता एमपीएससीच्या अवेलेबल ज्या गोष्टी आहेत त्यानुसार जर विचार केला आपण, त्यानुसार आपण थोडा विचार करून निर्णय घ्यायचा प्रयत्न केला, तर मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही या अभ्यासाला सुरुवात करा. ग्रुप बी आणि सी ची बॅच ज्या आहे याचा अभ्यास चालू करा. आता आम्ही ज्या तलाठीच्या बॅचला जे विद्यार्थी होते धुरंधर 1.0 आणि 2.0 ला, त्यांना सगळ्यांना ही बॅच मोफत देत आहोत. मोफत इन द सेन्स त्या फी मध्ये, तुम्ही तिकडे फी भरली होती 1000 रुपये, इकडे ही 6000 ची बॅच. आता तुम्हाला पूर्व नाही तर तुम्हाला पूर्व प्लस मुख्य अशी बॅच आम्ही तुम्हाला देतो बघा. ही दोन्ही याचा ऍक्सेस तुम्हाला लगेच आम्ही 3 दिवसात 4 दिवसात होऊन जाईल, तुम्हाला काळजी करू नका. तुम्हाला ही जी 1000 ची बॅच तुम्ही घेतली होती, आता तुम्हाला आम्ही 6000 ची बॅच मोफत देत आहोत. इग्नाइटने कमिट केलं होतं, त्यानुसार आम्ही नेहमी पाहतो आणि शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असतो. अगदी डे 1 पासून लास्ट डेट पर्यंत सगळ्या गोष्टींची अपडेट्स तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करत असतो, पर्सनली पण मार्गदर्शन करत असतो. सो तुम्हाला ही बॅच आम्ही देतोय, पूर्व प्लस मुख्यची देतोय. ही फक्त पूर्वचं पोस्टर आहे, पण तुम्हाला पूर्व प्लस मुख्य दोन्ही तुम्हाला इथे आम्ही बॅच मध्ये इन्क्लूड करत आहोत. पुढच्या 3-4 दिवसात ही प्रोसेस होऊन जाईल. दुसरं, जे नवीन विद्यार्थी ज्यांना वाटतं की सर आम्हाला पण तयारी करत, त्यांना मी सजेशन देईल की तुम्ही ही बॅच जॉईन करून घ्या. ही बॅच जॉईन करा, ग्रुप बी आणि सी ची बॅच आहे. याच धर्तीवर तुमची एक्झामचं स्ट्रक्चर पुढे बनवू शकतं, एमपीएससी बनवेल. जो काय फरक होईल त्याच्यामध्ये, तो फरक गृहीत धरून, सपोज ह्या बॅचला कोणी नवीन विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं आणि जुने विद्यार्थी पण आम्ही यामध्ये शिफ्ट करत आहोत, बदल झाला तर ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही काय करू शकतो, तर जो बदल होईल, सपोज एखादा नवीन विषय ऍड झाला तर तो तुम्हाला ह्या बॅचमध्ये आम्ही ऍड करून देऊ. सपोज वेटेज बदललं, विषय तर तेच आहे, वेटेज बदललं तर त्यानुसार आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये मार्गदर्शन करणार आहोत. सो जो काय बदल होईल तो यामध्ये आम्ही ऍड ऑन करणार आहोत. लक्षात घ्या, फारच मोठा बदल झाला, नवीन बॅच त्या बॅचला सगळ्यांना आम्ही अलाउ करणार आहोत. सो मोठा बदल होईल असं अपेक्षित नाहीये. याच धर्तीवरती एमपीएससीचा पॅटर्न असू शकतो, असणार आहे, असं मला खात्री वाटतं, माझा अंदाज आहे. तो नक्कीच तुम्ही, मी सजेशन देईल तुम्हाला की तुम्ही ह्या बॅचला जॉईन करून अभ्यास चालू ठेवा, कारण आपल्या हातात आत्ता वेळ आहे आणि अभ्यास करणं आहे.
एमपीएससीने लवकर परिपत्रक काढणं यासाठी आपण आंदोलन किंवा मागणी करू शकत नाही. एमपीएससी काम चालू आहे. बॅकएंडला काम जर तुम्ही आता हा जी आर येऊन धडकला तो एमपीएससीला पण हे माहिती एमपीएससी काम करतच आहे. हे गट जे बनवलेत ना हे एमपीएससीचं काय मीटिंग करूनच बनवलं असेल ना, असं निर्णय ते घेतलाच नाहीये. तो एमपीएससी याच्यावरती काम करत आहे आणि काही दिवसात याचा अपडेट येईल. एका महिन्यात त्यांनी तर परिपत्रक मागणीपत्र द्यायला पण लावलेलं आहे, प्रोसेस करायला लावलेली आहे. सो बॅकएंडला हे काम चालूच असणार आहे. सो तुमच्या हातात काय तर अभ्यास करणं आहे. तर माझं सजेशन आहे तुम्ही ही बॅच जॉईन करून घ्या आणि अभ्यास चालू ठेवा. होणाऱ्या बदलाला जो बदल होईल त्यानुसार ऍड ऑन आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. आता याबद्दल अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका. आणि कोणी सांगत असेल की फार मोठा बदल आहे अजून एमपीएससी सांगितलं नाही तर मग ठीक आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. पण माझं सेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यानुसार तुम्ही फॉलो करा आणि पुढे चला. ज्यांना वाटते अजून वेट करायचं त्यांनी निवांत राहा, मस्त झोप काढा, एसी मध्ये झोपा, लायब्ररीत जाऊन झोपा. पण आता वेळ असेल तर नक्कीच मला सेशन त्यानुसार फॉलो करा. अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.